प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि त्यानंतर आज आपण एक नवीन सिरियल सुरू करत आहोत. प्रेषितांची कृत्ये हे जे पुस्तक आहे हे फार आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये महत्त्वाचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाद्वारे मला पुष्कळ सेवेच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होत आहे. कशा प्रकारे देवाच्या लोकांनी सेवा केली आहे किंवा करावी याविषयीचं मार्गदर्शन या पुस्तकाला आपण घेणार आहोत. तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया आणि नंतर मग आपण क्रमवार पुढे जाऊया. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रेमळ आमच्या गुरुदेव बापा, आम्ही तुझी स्तुती आणि स्तवन करतो. आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो आजच्या या दिवसाबद्दल. तू आम्हाला सर्वांना एकत्र केलंस. आज तुझ्या वचनाची भाकर आम्ही बोलत असताना प्रभू तुझी कृपा तो मला पुरव आणि या वचनांमधून शिकत असताना प्रेषितांची कृत्य हे पुस्तक आम्ही शिकत असताना प्रभू तुझी कृपा तो आम्हाला पुरव, हीच आम्ही तुला विनंती करतो. आमचा उद्धारक तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आम्ही प्रार्थना करत आहोत. पित्या आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो सुवार्ता प्रसार आर्यविधान सेवा संस्था या आमच्या सेवेमध्ये. आणि देवाने आमच्या अंतःकरणात हा विचार घातला की सध्या सेवेच्या बाबतीमध्ये आम्ही पाहत आहोत की बऱ्याच काही चुकीची पद्धत म्हणता येईल किंवा चुकीचं शिक्षण म्हणता येईल आज मोठ्या प्रमाणात फोकस चाललेला आहे. परंतु आज देवाच्या वचनाचं आम्हाला भाषण असावं. कशा प्रकारे देवाचे प्रेषित, ज्यांना आपण शिष्य म्हणतो किंवा देवाचे सेवक म्हणतो, त्यांनी सेवा केली त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि म्हणून त्यासाठी आम्ही पाहतो, आम्ही जे पुस्तक निवडलं आहे ते आहे प्रेषितांची कृत्ये. तर पूर्वी एक वचन आपण वाचलं, ती लोकांपत्र याचं 3 अध्याय 13 वचन. यामध्ये असं म्हटलं आहे की जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा की पाप्यांच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतो की जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. आणि त्याचा हेतू हा आहे की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. आम्ही देवावर प्रतिदिवशी विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि एकमेकांना या बाबतीत उत्तेजन आणि द्यावं असं मला देवाचं वचन सांगतं. कारण जर आम्ही पाहिलं, येशूचं स्वर्गारोहण होण्यापूर्वी त्याने त्याच्या शिष्यांना म्हणजे त्याच्या अनुयायांना सांगितलं होतं की परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तोपर्यंत त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी थांबायचं, जी माडी आहे त्या माडीवरती थांबायला लावलं होतं. आणि यरूशलेमेत, यहुद्यात, शमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल असं वचन आम्हाला पाहिलं. प्रेषितांची कृत्ये याचा 1 अध्याय आणि 8 वचन जर मी पाहिलं तर प्रियांनो, या ठिकाणी पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येणार याचं भविष्य झालं होतं. तो जन्माला आला, त्याच्याबद्दल भविष्य केलं होतं की तो तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरणार. ते भविष्य पूर्ण झालं. त्याच्याबद्दल भविष्यवाणी केली होती की त्याला कबरीत ठेवतील, 3 दिवस तो पुन्हा उठेल. ते भविष्य खरं झालं. त्यानंतर प्रियांनो, 40 दिवस या जगात पुनरुत्थान झाल्यानंतर तो राहिला. 400 पेक्षा जास्त लोकांना त्यांनी दर्शन दिलं आणि सर्वांच्या डोळ्या देखत स्वर्गामध्ये घेतला गेला. आणि त्यावेळेस त्यांनी आपल्या शिष्यांना एक अभिवचन दिलं आणि तो म्हणतो, मी तुम्हाला अनाथ असं सोडत नाही, तुम्हाला पोरका असं सोडत नाही, तर मी तुमच्यासाठी सत्याचा कैवारी आत्मा पाठवला, तो तुमचं मार्गदर्शन करेल. आज या समयी प्रेषित 1:8 मध्ये आम्ही पाहतो आणि त्यानंतर लागलंच पवित्र आत्म्याने ते वरच्या खोलीमध्ये जमले होते आणि सर्वांना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की जे शिष्य होते त्यांना एक जबाबदारी देण्यात आली, पवित्र आत्म्याने त्यांना भरण्यात आलं आणि येशूच्या कार्यासाठी त्या सर्वांना आम्हाला पाहायला मिळतं की सामर्थ्य त्या ठिकाणी देण्यात आलं आणि त्या सामर्थ्याने ते लोक भरलेले आहे. त्याला आपण पेंटेकॉस्टचा दिवस म्हणतो. पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी जे हे लोक त्या मंडळीमध्ये
शिष्य बनण्याची जी चळवळ आम्हाला पाहायला मिळते ती त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. आणि हे एक चळवळ आहे, शिष्य बनवणं हे चळवळ आहे. आणि या चळवळीमध्ये मी पाहतो की जे 120 लोक त्या माडीवर बसले होते त्या सर्वांना देवाच्या पवित्र आत्म्याचा अभिषेक करण्यात आला. त्या सर्वांना देवाच्या सामर्थ्याने भरलेला आहे. आणि म्हणून आज या प्रेषितांच्या कृत्यामध्ये जो महत्वाचा विषय तो म्हणजे शिष्य. जे शिष्य बनवतात त्यांना शिष्य बनवण्यासाठी देवाने पाठवून केलं आहे. डिसायपल मेकिंग डिसायपल. आज याच गोष्टीमध्ये आपण पाहणार आहोत. आणि म्हणून आजचं वचन जे आपण घेतलं होतं ते वचनच एवढी लोकांचं पत्र 3:13 वचनामध्ये म्हटलं आहे की जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. आणि त्याचा हेतू आहे की कोणी पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. प्रियानो, आज प्रेषितांच्या कृत्याच्या मध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पाहतो की नवीन शिष्य बनून आणि स्वास्थ्य मंडळीचं रोपण आम्ही कसं करू शकतो त्याविषयी आम्ही शिकलो आहोत. त्यानंतर बहुगुणीकरण, त्या मंडळीचं एक प्रकारे त्यांना एक्सपांड करणं किंवा वाढवणं किंवा त्याचं मल्टिप्लेक्शन करणं त्याबद्दल आम्ही पाहतो. प्रियानो, बहुगुणित करणे म्हणजे आज आम्हाला प्रत्येकाला लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करायचं आहे. सर्वात जास्त प्रभावी साधन आज जे आहे ते म्हणजे शिष्य बनवण्याचं कार्य आहे. आज आम्ही पाहतो की लोक मेंबर बनवण्यामध्ये खुश आहे. आज लोक मंडळी वाढवण्यामध्ये खुश आहे. आज लोकांना भरपूर लोकांनी माझं चर्च भरलं जावं अशी एक इच्छा आहे. परंतु मी तुम्हाला सांगेन की त्यापेक्षा आज आम्हाला जगभर शिष्य बनवायचे आहेत. आम्हाला शिष्य निर्माण करायचे आहेत. आणि प्रियानो, विश्वासणाऱ्यांची ही मूलभूत एक गरज आहे. मेंबर हा फक्त येतो, दर रविवारी बसतो आणि जातो, परंतु शिष्य हा शिष्य बनवतो. आणि म्हणून प्रियानो, आज या नवीन करारातील हे 5वं पुस्तक आहे प्रेषितांची कृत्ये. आणि प्रेषित कृत्ये हे शुभवर्तमानानंतर आम्हाला पाहायला मिळतं की मत्तई, मार्क, लूक आणि योहान या नंतर येणारे हे पुस्तक आहे. आणि यामध्ये त्याची जी रणनीती आहे, जे मांडणी केली आहे, त्याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की शुभवर्तमानामध्ये येशूचं जीवनचरित्र आहे. नंतर आम्ही पाहतो येशूची सेवा आहे, येशूचा मृत्यू आहे, नंतर येशूचं पुनरुत्थान याचं वर्णन केलं आहे. आणि मंडळीची स्थापना देखील आम्हाला पाहायला मिळते. कारण मत्तई 16 आणि 18 मध्ये जर आम्ही पाहिलं आणि पवित्र आत्म्याचं वचन पाठवण्याचं त्या ठिकाणी आम्हाला अभिवचन द्यायला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रारंभीच्या मंडळीची स्थापना कशी झाली किंवा प्रारंभीची मंडळी कशी अस्तित्वात आली हे या प्रेषितांच्या कृत्याचं एक महत्वाचा भाग आहे. ती कशी स्थापन झाली आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने परमेश्वराने कसं राज्य वाढवलेलं आहे त्याचं आम्हाला पाहण्यात आणि प्रेषितांच्या कृत्यामध्ये या गोष्टी तपशीलवार आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक जर आम्ही लक्षपूर्वक पाहिलं, ऐकलं तर आम्हाला त्याची जी पार्श्वभूमी आहे ती पण आम्हाला समजून घ्यायची आहे. कारण प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक कोणी लिहिलं, कधी लिहिलं किंवा काय, या सर्व गोष्टी आहे. म्हणून या पुस्तकाचा जो लेखक आहे लूक हा आहे. आणि ज्याने लूकदूत शुभवर्तमान हे देखील पुस्तक त्याने लिहिलं आहे. आणि प्रेषितांची कृत्ये हे देखील पुस्तक त्याने लिहिलं आहे. लूक आधुनिक काळातील तुर्की मधील प्राचीन शहर अंतुकिया येथील एक यहुदीतर विश्वासू होता. आणि पावलाच्या म्हणण्यानुसार लूक हा एक वैद्य होता. पावलाबरोबर त्याच्या अनेक मिशनरी प्रवासात तो त्याच्याबरोबर राहिलेला आहे. जर पाहिलं कलस्तेकरास पत्र 4 अध्याय 14 वचनामध्ये पाहिलं तर आम्हाला पाहायला मिळतं लूक हा एक इतिहासकार देखील आम्हाला पाहायला मिळतो होता. आणि त्याने अनेक ऐतिहासिक गोष्टी लिहिलेल्या आहेत. लूक आणि प्रेषितांची कृत्ये दोन्ही पुस्तक त्याने लिहिली आहेत. आणि त्याने काळजीपूर्वक सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी त्याच्या कौशल्याचा किंवा आपण आपल्या भाषेमध्ये त्याचं कलागुण जे आहे त्याचे कलागुण किंवा ज्याला आपण म्हणू की त्याचं
जे नॉलेज आहे त्याचा त्याने उपयोग केला आहे. कारण लुकाचं शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 आणि 4 वचनामध्ये येशूच्या मृत्यूनंतर पुनरुत्थानाच्या 30 वर्षात लूक याने प्रेषितांची कृत्य हे पुस्तक लिहिलं आहे आणि इसवी सन 60 मध्ये दशकात हे पुस्तक त्यांनी लिहिलं. ही थोडक्यात आम्ही प्रेषितांची कृत्याच्या पुस्तकाची एक पार्श्वभूमी आम्ही पाहत आहोत. कारण हा खूप मोठा बायबल स्टडी आहे. यासाठी जवळजवळ 25 ते 26 तासांची आम्हाला गरज आहे. परंतु आज एक छोटासा आम्ही एक प्रकारचं प्रेषितांची कृत्य समजण्यासाठी एक छोटा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि देवाने हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी त्याची कृपा पुरवावी म्हणून आम्ही आपणास देखील विनंती करतो की जे ऐकत आहेत, जे ऐकणार आहेत, अशा सर्वांनी आमच्यासाठी प्रार्थना करून. कारण लूक शुभवर्तमान आणि त्याच्यानंतर मी पाहतो की प्रेषितांची कृत्य हे 2 जे पुस्तक आहेत हे आम्ही समजून घेतले तर नक्कीच सेवा कार्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो. आता पार्श्वभूमीमधला अजून एक भाग आहे की प्रेषितांची कृत्य म्हणजे लुकाने प्रेषितांची कृत्य हे पुस्तक का लिहिलं. तर लूक याच्या पहिल्या पुस्तकात लूक शुभवर्तमानामध्ये येशूच्या जीवनाविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सांगण्यात आलेलं आहे. पहिल्या शतकातील मंडळीचा जन्म आणि वाढ याबद्दल प्रेषितांची कृत्य ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे. लूक याने प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाची सुरुवात जेव्हा केली, जिथे त्याने आपल्या शुभवर्तमानाच्या पुस्तकाचे वर्णन सोडलं होतं, तिथंच येशू स्वर्गात परत गेल्यावर शिष्य यरूशलेमामध्ये ख्रिस्ताने दिलेल्या सामर्थ्याबद्दल वाट पाहत जमले होते. म्हणजे आम्हाला पाहायला मिळतं की जी प्रभूची आज्ञा होती, प्रभूने त्यांना जे सांगितलं होतं की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि त्यासाठी ते त्या सामर्थ्याबद्दल ते वाट पाहत बसले होते. आणि आम्हाला पाहायला मिळतं की पवित्र आत्म्याच्या आगमनानंतर म्हणजे पवित्र आत्मा जेव्हा त्यांना प्राप्त झाला त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की लूक याने महान आज्ञेच्या पहिल्या मोठ्या पूर्णतेबद्दल लिहिलं आहे. कारण प्रेषितांच्या कृत्याचे पहिल्या 2 अध्यायांमध्ये लुकाने पहिल्या मंडळीची स्थापना वाढ याबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की लिहिलं आहे. आणि येशूचं अंतिम शब्द संपूर्ण पुस्तकाची जी आहे ती रूपरेषा आम्हाला समजून सांगण्याचं काम करत आहे. आणि म्हणून लूक याने प्रेषितांचे पुस्तक का लिहिलं तर त्याचं हे एक कारण आहे. आणि आम्हाला पाहायला मिळतं प्रेषितांची कृत्य 1 आणि 7 मध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही यरूशलेमात माझे साक्षी व्हा. पहिली गोष्ट प्रभूने त्यांना सांगितलं की तुम्ही यरूशलेमात माझे साक्षी व्हा. दुसरी गोष्ट सर्व यहुद्यात व शमरोनात प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनामध्ये म्हटलं. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे अगदी पृथ्वीच्या शेवटापर्यंत म्हणजे प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये प्रेषितांचे पुस्तक यरूशलेमेपासून सुरू होऊन रोमच्या साम्राज्यात सर्वत्र पसरत असलेल्या सुवार्तेचा एक प्रकारचा स्पीड आम्हाला दर्शक वेगवान प्रसार आणि मंडळीच्या विस्तारावर प्रकाश टाकण्यासाठी लिहिलं गेलं होतं. आणि खरोखर या पुस्तक का लिहिण्यात आलं तर त्याचं आम्हाला या ठिकाणी उत्तर मिळतं. आणि म्हणून हे पुस्तक जे आहे हे कोणाला लिहिलं आहे तर लूक शुभवर्तमान आणि प्रेषितांची कृत्य हे दोन्ही पुस्तके थियाफल नावाच्या एका मनुष्यास लिहिली होती. आणि त्याचा उल्लेख लूका शुभवर्तमान याचा पहिला अध्याय 1 ते 4 वचनामध्ये आणि प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय 1 ते 2 वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करत असतो असा त्याच्या नावाचा अर्थ होतो. आणि पवित्र शास्त्रामधील अहवालातून आपल्याला या मनुष्याबद्दल फारच कमी माहिती आहे. म्हणजे थियाफल नावाच्या व्यक्तीबद्दल जास्त काय कुठं उल्लेख नाहीये. परंतु कदाचित थियाफल हा एक श्रीमंत रोमन अधिकारी होता जो येशूविषयी जाणून घेण्यास उत्सुक होता. हे आम्हाला त्या लिखाणामधून एक प्रकारची आम्हाला त्याची जाणीव होते. आणि मग
प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये कशावर चर्चा केली आहे किंवा या पुस्तकामध्ये कोणत्या विषयावर चर्चा केली आहे ते देखील आम्हाला समजणं गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रेषितांचं कृत्य हे पुस्तक मुख्यतः मंडळीचा जन्म, वाढ आणि विस्तार यावर केंद्रित आहे. आणि प्रत्येक शिष्य बनवण्यासाठी एक महत्वपूर्ण असलेलं अनेक विषयांवरती हे पुस्तक आम्हाला मार्गदर्शन करते किंवा त्याबद्दल त्यातील काही विषय आम्हाला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिली गोष्ट मी पाहतो की मान आज्ञेची पूर्तता या पुस्तकामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी गोष्ट पवित्र आत्म्याचं कार्य आम्हाला या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं. नंतर सुवार्ता प्रसार आहे, त्यानंतर प्रार्थना आणि उपवास आहे आणि त्याच्यानंतर मग शिष्यत्व या विषयावर या ठिकाणी चर्चा केली आहे. आणि म्हणून मंडळीचं रोपण्याची चळवळ देखील म्हटलं आहे. मंडळीचे संचालक आणि संघर्ष व्यवस्थापन याबद्दल त्या ठिकाणी सांगितले. छळ आणि मंडळीचा प्रतिसाद याबद्दल या ठिकाणी हा विषय हाताळला आणि नेतृत्वाचा विकास आणि मार्गदर्शन. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य या पुस्तकाची रचना देखील आम्हाला पाहायला मिळते. ती फार खूप सुंदर आहे आणि त्याकडे आम्ही जर बारकाईने पाहिले तर आम्हाला बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी. प्रेषितांचे कृत्य पुस्तकाच्या आरंभीच्या मंडळीमधील 2 प्रमुख पुढाऱ्यांच्या सेवेचं वर्णन त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि ते 2 प्रमुख जे पुढारी आहेत ते म्हणजे पेत्र आणि पौल. तर या ठिकाणी पाहतो प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय 12 वचनामध्ये म्हटलंय पेत्राच्या सेवेवर लक्ष केंद्रित या ठिकाणी केलं आहे आणि प्रामुख्याने पेत्राने यहुदी लोकांसाठी जास्त कार्य केलं आहे. त्यानंतर प्रेषितांचे कृत्य याचा 13वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये पाहतो की पावलाच्या सेवेवर म्हणजे इस्रायलाच्या बाहेरील विविध शहर आणि संस्कृतीवर लक्ष केंद्रित त्या ठिकाणी केलेलं आहे. प्रामुख्याने यहुदीतर लोकांचं परराष्ट्रीय लोकांना सुवार्ता सांगण्यावर या ठिकाणी पौलांनी लक्ष केंद्रित केलं आहे. आणि मग पुस्तकाची रचनेमध्ये मी पाहतो की या 2 गोष्टी आहेत. पौल आणि पेत्र यांनी कशा प्रकारे या सेवा केली आहे त्याचं आम्हाला एक प्रकारचं माहिती आम्हाला मिळते. नंतर आम्ही पाहतो की भौगोलिक जो विभाग आहे तो देखील यामध्ये थोडा आम्हाला दाखवला आहे आणि तो पण आपण या अभ्यासक्रमामध्ये पाहू शकतो. प्रेषितांचे कृत्य पहिल्या अध्याय 7व्या वचनामध्ये पाहायला मिळतं की हे सगळं यरुशलेममध्ये घडलं. नंतर प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय 12व्या वचनामध्ये पाहतो की यहुदिया आणि शमरोनामध्ये विस्तार झालेला आहे. आणि त्यानंतर प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये पाहतो की नंतर जगामध्ये विस्तार झाला. म्हणजे प्रेषितांच्या पुस्तकामध्ये भौगोलिक जो विभाग आहे तो देखील आम्हाला थोडाफार पाहायला मिळतो. आणि म्हणून प्रेषितांचे कृत्य जे आहे या पुस्तकाच्या रचनेचा आणि येशूच्या शिष्यांनी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या प्रदेशात सुरुवात सांगण्यास कशी सुरुवात झाली किंवा कसं सुरुवातीच्या कार्यास या ठिकाणी चालना मिळाली ते आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रेषितांचं कृत्य हे पुस्तक आमच्या दैनंदिन जीवनासाठी फार महत्वाचं आहे. आणि हे पुस्तक पहिला अध्याय प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय 8वं वचन हे आम्ही पाठ करायला पाहिजे. कारण त्यामध्ये खूप काही आम्हाला पाहायला मिळतं की आम्ही पाहतो यरुशलेमेतून पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्ता प्रसार कशा प्रकारे झाला आहे. जर मी पाहिलं प्रेषितांचे कृत्य 13वा ते 18वा मध्ये पृथ्वीच्या शेवटापर्यंत पौल आणि जो समूह आहे तो कशा प्रकारे म्हणजे 14 वर्ष त्या ठिकाणी त्यांचं कार्य आम्हाला पाहतं. नंतर प्रेषितांचे कृत्य 8वा अध्याय 12व्या वचनामध्ये पाहतो यहुदिया, शमरोन आणि फिलिप आणि इतर या ठिकाणी 13 वर्ष या सेवेचा किंवा सुवार्ता प्रचाराचा आम्हाला कार्यकाल पाहायला मिळतो. नंतर प्रेषित 1 आणि 7 मध्ये यरुशलेम, पेत्र आणि इतर प्रेषित 2 वर्षाचा हा काळ आहे तो यरुशलेम मधला आहे. अशा प्रकारे याची मांडणी केली आहे. नंतर मी पाहतो की एखादं ठिकाण, व्यक्ती किंवा आम्हाला पाहायला मिळतं लोकसमूह ज्यास देवाने निवडलेला आहे. प्रिय तुमच्या अंतःकरणात या गोष्टी आज ठेवणं गरजेचं. कशा प्रकारे या प्रेषित काळामध्ये या लोकांनी प्रेषितच्या पुस्तकामध्ये पाहतो की कार्य केलं तसं अंतःकरण देवाने आम्हाला दिलं पाहिजे. आणि प्रियानो आम्ही ह्या लोकांसाठी साक्षीदार होण्यासाठी आम्ही तयार आहोत. अनेक लोक नेते, प्रॉफेट, एव्हंजलिस्ट, रेव्हरंड, बिशप
अपोस्टल आणि जे काही अशा मोठमोठ्या डिग्र्या, त्यापेक्षा आम्ही लोकांसाठी साक्षीदार होणं फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रार्थनापूर्वक आपण देवाला विचारलं पाहिजे की आपण कोणासाठी आणि कुठं त्याचे साक्षी बनू शकतो. आज आम्ही पाहतो की एखाद्या घरात जरी जाऊन मनुष्य आला तर म्हणतो माझ्या सभा होत्या, 10 लोकांमध्ये गेलो तरी माझी सभा होती. परंतु आज खऱ्या अर्थाने आम्हाला येशूचा प्रचार करायचा आहे आणि तो प्रचार करत असताना आम्हाला पूर्णपणे संपूर्णपणे त्या व्यक्तीचं तारण होण्यासाठी, उद्धार होण्यासाठी आम्हाला प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आम्ही असा प्रयत्न करत नाही तर मग त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून प्रियांनो, शिष्य आम्हाला बनवायला सांगितलंय, आम्हाला शिष्य तयार करायचे आहे. आणि म्हणून पहिल्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळतात. दुसरा जो अध्याय, त्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की यरूशलेमातून आरंभ झाला. मला पाहतो जर प्रेषितांची कृत्ये याचा पहिला अध्याय 7व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला या गोष्टी पाहतो की यरूशलेमातून आरंभ झालेला आहे. प्रेषितांची कृत्ये हे या पुस्तकाचं एक अधिकृत शीर्षक आहे, कारण यामध्ये प्रेषितांच्या आरंभीच्या कार्याचा जो लेखाजोखा आहे तो नमूद करण्यात आला आहे. येशूच्या पहिल्या शिष्यांपैकी पुष्कळांना प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे. आणि परंतु या पुस्तकात बहुतेक लक्ष पेत्र आणि पौल यांच्याकडे म्हणजे आम्हाला पाहतो यांच्या सेवेवर जास्त केंद्रित आहे. हे या पुस्तकामध्ये 2 प्रामुख्याने आम्हाला एक प्रकारचे हिरो पाहायला मिळतात आणि त्यांच्या भोवती बरंच हे प्रेषित कृत्य जे आहे त्या पुस्तकातला गोष्टी आम्हाला मिळतात. कारण प्रेषितांची कृत्य या पुस्तकात पवित्र आत्म्याचे कृत्य हे देखील असं देखील संबोधण्यात आलेलं आहे. म्हणजे जसं आम्ही म्हणतो प्रेषितांची कृत्य, तसं पवित्र आत्म्याचे कृत्य या पुस्तकाला दुसरं एक नाव दिलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण या पुस्तकातील सर्व कार्य जे आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे घडलं आहे. प्रेषित कृत्यामध्ये जे काही पुढे आम्ही पाहतो कार्य घडलं आहे ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यावर घडलं आहे. कारण 1:8 मध्ये आम्हाला ते वचन पाहिलं. कारण प्रेषितांची कृत्याच्या प्रत्येक अध्यायाचा अभ्यास करताना आम्हाला 2 गोष्टीवर लक्ष केंद्रित आम्हाला करायचं आहे. आणि त्या 2 गोष्टी म्हणजे जे घडलं त्याचा आपण वर्णन करायला पाहिजे आणि नंतर आपण ते शिकलं पाहिजे आणि नंतर ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सेवा कार्यात ते आपण कसं लागू करता येईल यावर आपण विचार केला पाहिजे. जर या गोष्टी आम्ही केल्या तर आम्हाला नक्कीच अपेक्षित परिणाम जो आहे तो आम्हाला मिळणार आहे. दुसरी गोष्ट, पहिला अध्याय 1 ते 26 वचनांकडे आपण यावेळेस आता पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते की येशूने पेंटिकॉस्टसाठी शिष्यांना एक प्रकारे तयार केले. कारण प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर 40 दिवस जगामध्ये राहिला आणि नंतर स्वर्गात घेतला गेला आणि तो 10 दिवस म्हणजे त्या 10 दिवसानंतर पेंटिकॉस्ट ज्याला आपण म्हणतो की म्हणजे त्या दिवशी पवित्र आत्मा त्या लोकांवर आलेला दिवस आहे. म्हणजे 50वा दिवस तर आपण म्हणतो. कारण प्रेषित कृत्ये पहिल्या अध्यायामध्ये संपूर्णपणे पवित्र आत्म्याच्या आगमनासंबंधी आणि पवित्र आत्म्याने भरल्यानंतर जी सेवा शिष्य करणार होते त्याच्या तयारी संबंधित या ठिकाणी मार्गदर्शन केलं आहे. आणि असं म्हटलं जाऊ शकतं की येशूने शिष्यांना सामर्थ्याचं एक वचन दिलं. प्रिय माझा मी पाहतो की शिष्याला देखील सेवा करायची आहे, शिष्याला देखील सेवेसाठी पाठवायचं आहे, शिष्याला देखील कामगिरीवर पाठवायचं, सुवार्ता त्यासाठी त्यांना एक प्रकारे ट्रेनिंग आहे. या प्रेषितांना एक प्रकारे त्यांना शिक्षक देण्यात आले, एक प्रकारे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन त्यांना चालायचे. परंतु आजच्या जगात आम्ही पाहतो की अनेक जे लोक आहेत त्या लोकांकडे आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी कोणाचाही त्यांना एक प्रकारे ज्याला आपण मेंटर म्हणतो किंवा ज्याला आपण म्हणतो की आम्हाला मार्गदर्शन करणारा किंवा आमचा शिक्षक या गोष्टीकडे लक्ष देत आणि जो तो आपापल्या पद्धतीने करता येईल. परवाच माझ्या एका मित्राने मला औरंगाबादून एक व्हिडिओ पाठवला की एका ठिकाणी प्रभोजन विधी चालू आहे आणि अतिशय लहान लेकरांमध्ये खेळल्याप्रमाणे चाललं आहे. जे स्वतःला बाळक म्हणणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती किती सिन्सिअरली किंवा गांभीर्यपूर्वक त्या विधीचं तो पालन करत नाही. मध्येच काही पण बोलत आहे, मध्येच काहीतरी गाणं गात आहे, मध्येच काहीतरी म्हणजे बोलत असताना देखील जी मराठी भाषा आहे ती मराठी भाषा देखील त्याच्यावर देखील त्याचं
कमांड नाही किंवा अतिशय मला कोणाची बदनामी करायची नाही सांगायचं, परंतु माझा जो मित्र आहे तोही आज एका बायबल कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. आज मी पण आहे. मी आज 10 वर्ष बायबल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन सेवेला सुरुवात केली, तरी आजही आम्ही समजतो की आम्हाला खरंच काही येत नाही. परंतु आज नवशिक्या मुलांकडे किंवा ज्यांनी कुठल्याही प्रकारे ट्रेनिंग न घेता काही न घेता सेवेला डायरेक्ट उतरले आहे, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अतिशय दुःख होतं की यामुळे बरेच ख्रिस्ती समाजामध्ये समस्या आणि प्रॉब्लेम या लोकांमुळे ओढून येत आहेत हे आम्हाला पाहायला मिळतं. मला हे नाही म्हणायचं, परंतु अनेक त्यापैकी चांगलेही लोक आहेत की ज्यांना खरंच पवित्र आत्म्याने निवडले आणि ते पवित्र आत्म्या मार्गदर्शन चालत आहे. आज 40-50 वर्ष अनेक सेवा करणारे लोक मी पाहिले की जे डायरेक्टली प्रभूचं कार्य करते. मला एकच सांगायचं आहे की या शिष्यांना देवाने सामर्थ्याचं वचन दिलं, पवित्र आत्म्याचं वचन दिलं आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी ती सेवा सुरू करण्यात आलेली आहे. आणि एक रणनीती आहे, विस्तार आणि बहुगुणीकरण जे आहे ते आम्हाला पाहायला मिळतं की जरी प्रभू गेला आणि लोक लगेच सेवेला सुरुवात केली नाही, तर आम्हाला पाहायला मिळते की या लोकांकडे जर मी पाहतो, हे लोक खऱ्या अर्थाने एक प्रकारे सेवेला त्यांनी सुरुवात केली आहे. आम्हाला पाहायला मिळते की अनट्रेन जे सेवक वर्ग आहे किंवा ज्यांनी खरंच काही कारणास्तव बायबल स्कूल करता आलं नाही, त्या लोकांच्या बाबतीत मी पाहतो की त्यांनी प्रामाणिकपणे देवाच्या आत्म्यावर विसंबून राहून पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शन सेवा केली आहे. आणि त्यांच्याकडे जेव्हा मी पाहतो, कधी कधी आम्हाला वाटतं की थिओलॉजी आम्ही शिकलो आहोत, आम्ही बायबल कॉलेज केलं आहे, त्या गोष्टी यांना कशा माहिती आहे, त्यांच्या बोलण्यात चालत त्या गोष्टी पाहतात तेव्हा आम्हाला कळतं की पवित्र आत्म्याचं काय आहे. परंतु जे दुसरे म्हणजे 1 महिना 2 महिने 4 महिने वर्षभराचं ट्रेनिंग घेऊन लगेच सेवेला उतरले किंवा काहीतरी ट्रेनिंग पण आहे, अशा लोकांच्या सेवेच्या पाहतो तर आपल्याला फार दुःख वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की येशू 40 दिवसाच्या कालावधीनंतर त्यांना पुन्हा आम्हाला काहीतरी प्रगट झाला, त्याच्याबरोबर देवाच्या राज्याची समज असलेल्या गोष्टीबद्दल तो बोललेला आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की एक शिष्य जे आहे त्यांना जोपर्यंत देवाच्या आत्म्याने भरलं नाही, जोपर्यंत पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना झाला नाही, तोपर्यंत त्यांनी ती जागा सोडली नाही. आज अनेकांना वाटतं माझ्या चर्चमध्ये पुढारी, लीडर, पास्टर तयार व्हावे. अनेकांना वाटते की माझ्या चर्चमधून खूप चांगल्या प्रकारे लोक तयार व्हावे, परंतु त्याचे परिणाम आम्ही पाहतो की जेव्हा लोक तयार होतात तेव्हा ते चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये जास्त वेळ घालवतात आणि त्यामुळं फार मोठी चुकीची पद्धत एक प्रकारे त्याचं अवलंबन केलं जातं. म्हणून मला सांगायचं आहे की ज्या प्रकारे हे 120 लोक त्या माडीवर थांबले आणि त्या ठिकाणी त्यांनी पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी सेवेला सुरुवात केली. आणि म्हणून माझं सांगणं एकच आहे की जे कोणी सेवा करते त्यांनी प्रभूचं वचन स्वतः पहिले शिकावं, पहिलं देवाच्या वचनावर मनन करावं, चिंतन करावं, आपला वेळ जास्तीत जास्त वेळ वचनामध्ये चिंतन आणि मननामध्ये घालावा. आणि त्यानंतर जेव्हा देवाचा आत्मा आम्हाला सांगेल तेव्हा आम्ही बाहेर पडलं पाहिजे. आता काही लोकांना असं वाटतं की एखादा चमत्कार झाला म्हणजे मला देवाने निवडले, आता मी काही पण करू शकतो. मागेच मी पाहिलं की माझ्याच मंडळीमधील एक आमची बहीण आहे, तिला एका पालकाने बाप्तिस्मा दिला. आणि जेव्हा मी स्टेटस पाहिलं त्या आमच्या बहिणीचं, त्यावेळेस मी त्यांना फोन केला, विचारलं मी तुम्हाला बाप्तिस्मा दिला, तुम्ही पुन्हा बाप्तिस्मा का घेतला? आणि ते म्हटले मला घ्यावाचं वाटला. आणि मी आमच्या घरी येणाऱ्या पालकांना म्हटलं की मला बाप्तिस्मा घ्यावाचं वाटलं. त्यांनी म्हटलं मग घेऊन टाका. पण ते म्हटलं मी त्यांना सांगितलं माझा ऑलरेडी पहिला बाप्तिस्मा झालेला आहे. तरी त्या सेवकांनी कुठल्याही प्रकारे मार्गदर्शन न करता तिला पुन्हा बाप्तिस्मा दिला. याचाच अर्थ होतो की शिक्षण नाहीये. कारण पवित्र शास्त्र मला सांगतं एकच बाप्तिस्मा आहे, एकच विश्वास आहे. आम्ही एकदा बाप्तिस्मा घेतला म्हणजे आम्हाला पुन्हा बाप्तिस्मा घेण्याची गरज नाहीये. पण जेव्हा मी त्या बहिणीला हे सांगितलं तेव्हा तिने सॉरी म्हटली, मला चुकलं म्हटली, इथून पुढे असं होणार नाही. मला सांगायचं जरी त्या बहिणीला समजत नाही, परंतु जो स्वतःला पालक म्हणतो किंवा सेवक म्हणतो त्याला या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. पण त्यालाच माहीत नाही तो दुसऱ्याला काय सांगू शकतो. म्हणून आम्हाला शिक्षण हे फार महत्वाचं आहे. आमचा पर्सनली अभ्यासक्रम असणं हे फार महत्वाचं आहे. आणि ते नसल्यामुळं अनेक लोकांचा
चुकीचे पद्धत ती पुढे रुजली जाते आणि लोक त्याचे जे अनुयायी आहेत ते तशाच प्रमाणे करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून एखादा चमत्कार झाला किंवा तुम्हाला थोडंफार एखादा वचन बोलता आलं म्हणजे तुम्ही सेवक झाला, म्हणजे तुम्ही सेवेला सुरुवात करावी, असं त्याचा अर्थ नाही. जोपर्यंत पवित्र आत्मा त्या लोकांना मिळाला नाही तोपर्यंत ते थांबून राहिले आणि नंतर त्यांनी सेवेला सुरुवात केली. दुसरी गोष्ट, असे काही उतवळे लोक आहेत की त्यामुळे ते मंडळ्या फोडतात, मंडळांमध्ये देखील भांडण लावतात, मंडळामध्ये देखील मंडळीचीच फोड करून काही लोक आपल्या ठिकाणी आणून बसवतात. ह्या पण चुकीच्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट मी पाहतो की प्रेषणाची कृत्ये हे पुस्तक आम्ही शिकत आहोत, येशूचं स्वर्गारोहण. जर मी पहिला अध्याय 9 ते 11 वचन वाचले तर त्यामध्ये आम्ही पाहतो तो स्वर्गात परत जात आहे असं येशूच्या पुढाऱ्यांनी येशूने जरी त्या पुढाऱ्यांना सांगितलं होतं तरी तो त्यांना अनाथ सोडणार नाही असं त्यांनी वचन दिलं. कारण जर मी पाहिलं प्रेषित 1:5 मध्ये योहान 14:18, 14:26 आणि 15:26 आणि त्यानंतर मत्तई 28:20 आणि लूक 24:49 मध्ये मी पाहतो की प्रभू येशूने त्या पुढाऱ्यांना सांगितलं होतं की त्यांना तो अनाथ सोडणार. ते जे मंडळी होती त्यांना त्याने अभिवचन दिलं, तो त्यांना अनाथ सोडणार नाही. म्हणून पवित्र आत्मा शिष्यांना शिष्य बनवण्यास व देवाच्या राज्याचा विस्तार करण्यास सामर्थ्य देतो. पवित्र आत्मा जो आहे शिष्यांना शिष्य बनवण्यासाठी आणि देवाच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी सामर्थ्य देतो. दुसरी गोष्ट, त्याने पवित्र आत्म्यास त्यांना सांत्वन देण्यास आणि शिकवण्यास पाठवण्याचं वचन दिलं आहे. पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे ते म्हणजे त्याने पवित्र आत्म्यास त्यांना त्या लोकांना सांत्वन देण्यासाठी आणि शिकवण्यासाठी पाठवण्यात. आणि तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा त्यांना कुठं जायचं आणि काय करायचं त्याविषयी योग्य मार्गदर्शन करेल. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. पृथ्वीवर असताना येशूने त्यांना वचन दिलं की त्यांनी ज्या प्रकारे त्याला स्वर्गात जाताना पाहिलं त्याच प्रकारे तो स्वर्गातून परत येणार आहे. आणि तो परत येईपर्यंत म्हणजे सध्या आम्ही पाहतो की पवित्र आत्म्याच्या काळामध्ये आम्ही आहोत आणि जे वचन आता जी भविष्यवाणी आहे ती खरं ठरण्याची किंवा पूर्ण होण्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रभूचं पुन्हा येणं आणि तो येणार आहे आणि आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रेषित कृत्यामध्ये आम्ही पाहतो की पहिला अध्याय 1 ते 9 वचनांमध्ये पवित्र आत्मा शिष्यांना एक प्रकारे देवाच्या राज्याचा विस्तार करण्यासाठी सामर्थ्य देत आहे. दुसरं पाहिलं की त्यांना सांत्वन करण्यासाठी आणि शिकवण्यासाठी तो पाठवत आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पवित्र आत्मा त्यांना कुठं जायचं आणि काय करायचं याविषयी तो योग्य मार्गदर्शन करणार आहे. तिसरी गोष्ट आम्ही पाहतो की शिष्य पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी प्रार्थना करण्यासाठी एकत्र जमले आहेत. आणि पहिल्या त्या 12 ते 14 वचनामध्ये आम्ही पाहतो की संपूर्ण जुन्या करारात देवाची वाट पाहणं आणि प्रार्थना यांचे जवळचे संबंध होते. कारण मी पाहतो की येशूचे शिष्य व इतर अनुयायी हे वचन दिलेल्या आत्म्याच्या येण्याची वाट पाहत त्या माडीवरती म्हणजे ती आरंभीची मंडळीमधील लोकांमध्ये ते उद्देशाने आणि एक प्रकारे ध्येयाने त्या ठिकाणी त्या माडीवर ते बसले आहेत आणि वाट पाहत आहेत. सर्वजण एकचित्त आहेत म्हणजे एकाच मनाचे आहेत. आणि आज ते एकचित्ताने प्रार्थना करत आहेत त्या माडीवरती त्या पवित्र आत्म्याची ते वाट बघते. कारण प्रभूने त्यांना सांगितलं मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो आणि तुमच्यासाठी कैवारी सत्याचा आत्मा मी पाठवून देतो आणि तो मिळेपर्यंत तुम्ही या ठिकाणी थांबा. अशा प्रकारे पवित्र आत्म्याच्या आगमनासाठी प्रार्थना करण्यास ते एकत्र जमले आहे. आणि मग तुम्हाला मला एकत्र येणं ही देखील काळाची फार मोठी गरज आहे. तेथे बरेच लोक म्हणजे जवळजवळ 120 लोक वाट पाहत बसले आहेत, शिष्यांसमवेत प्रार्थना करीत आहेत आणि जमलेल्यांपैकी काही जण येशूच्या कुटुंबातील देखील आहेत. त्याच्या कुटुंबाचे काही सदस्य पण त्या 120 लोकांमध्ये बसले. त्यामध्ये येशूच्या आणि येशूच्या अनुयायांची सेवा करणाऱ्या स्त्रिया देखील त्या ठिकाणी आहेत. नंतर आम्ही पाहतो की या स्त्रिया गालिलमधील शिष्यासह त्या ठिकाणी मंडळीमध्ये आलेल्या आहेत. ते ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्याचे साक्षीदार आणि रिकाम्या कबरेस भेट देणाऱ्यांपैकी देखील त्या स्त्रिया होत्या. आणि अशा प्रकारे ते 120 लोक त्या ठिकाणी आतुरतेने पवित्र आत्म्याची वाट पाहत आहेत. नंतर आम्ही पाहतो की चौथी गोष्ट जी आहे यहुद्यांची जागा घेण्यासाठी त्या ठिकाणी मत्तीयाची निवड करण्यात येईल. पहिला अध्याय 15 ते 26 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी जो यहुदा इस्करियोत
ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं आणि धरून दिल्यानंतर जेव्हा येशूला वधस्तंभावर खेळण्यात आलं आणि यहूदाला असं वाटलं होतं की येशूला पकडतील, मारतील, जेलमध्ये टाकतील आणि सोडून देतील. आता काय आपल्याला येशू संती सेवाच करायची नाही, कारण ज्या उद्देशाने यहूदा येशू बरोबर आला होता तो उद्देशच त्याचा सफल झाला नाही. त्याला वाटलं की येशू राज्य स्थापन करेल आणि तो राजा होईल आणि त्याच्या राज्यामध्ये मी काहीतरी पदावर असेल, मी सेनापती असेल, मी खजिनदार असेल, की मी काहीतरी असेल, ही त्याच्या डोक्यातली कल्पना जेव्हा म्हणजे त्याचा एक प्रकारे निराशा आली त्याला. येशू काय राज्य स्थापन करत नाही, हा आंधळ्यांना डोळे देतो, लंगड्यांना पाय देतो, मुक्याला आवाज देतो, हे निस्ता घेऊन फिरतो, देवाच्या सांगतो. आणि ज्या जगिक गोष्टीने यहूदा इस्करियोत त्याच्या मंडळामध्ये होता त्या पूर्ण होत नाही ते त्यांनी पाहिलं. आणि मग येशूला पकडून देण्यासाठी त्यांनी यहुदी पुढाऱ्यांबरोबर काही वाटाघाटी केली आणि 30 रुपयासाठी येशूला त्यांनी पकडून दिले आहे. आणि ते 30 रुपये त्याने घेतले आणि त्याला वाटलंच नव्हतं की येशूला वधस्तंभावर मारतील. त्याला वाटलंच नव्हतं की येशूला म्हणजे खिळे टोकतील आणि अशी भयंकर क्रूर त्याला शिक्षा होईल. त्यामुळं तो तिथून बाजूला झाला, पैसे घेतले. पण ज्यावेळेस येशूला मारण्यासाठी, शिक्षा देण्यासाठी आणि त्याला वधस्तंभावर लटकवण्यासाठी ज्यावेळेस यहूदाला कळालं त्यावेळेस मात्र त्याला पस्तावा झाला, पश्चाताप नाही पस्तावा झाला. आणि त्या पस्ताव्यापायी आम्हाला पाहायला मिळतं त्याने त्या लोकांना म्हटलं तुमचे पैसे घ्या आणि ते येशूला सोडा. पण ते म्हटलं आता तू तुझं काम केलं, आता आम्ही आमचं काम करणार आहे. आणि म्हणून त्याने ते पैसे मंदिरामध्ये फेकून दिले आणि एका शेतात तो गेला आणि त्या शेतामध्ये त्यांनी गळफास घेतला. आणि बायबल सांगतं की तो खाली पडला, त्याचं पोट फुटलं आणि तो मरण पावला. आणि ते जे शेत होतं एका कुंभाराचं होतं आणि त्या कुंभाराला ती रक्कम देण्यात आली आणि ते शेत त्या पैशाने विकत घेतलं. त्याला हा कलदमा आपण म्हणतो, रक्ताचं शेत ते शेत. आणि मग तो जेव्हा यहूदा इस्करियोत निघून गेला त्याच्या जागेवरती त्याच्या मृत्यूनंतर आम्हाला पाहायला मिळतं की पेत्राने सुचवलं की त्याच्या जागी सुरुवातीपासून त्याच्याबरोबर असणाऱ्या आणि पुनरुत्थानाच्या साक्षीदार असणाऱ्या एकाची नेमणूक केला जावी. आणि म्हणून 2 पुरुषांना संभाव्य उमेदवारी देण्यात आली. आणि त्यापैकी आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी नवीन प्रेषित म्हणून मत्तियाला निवडण्यात आलं आणि त्याला नियुक्त करण्यात आलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की प्रेषितांमध्ये त्याची भर पडली. 12वा शिष्य जो आहे तो मत्तिया आहे. 12 प्रेषितांची नेमणूक ही एक अद्वितीय आम्हाला परिस्थितीत पाहायला मिळते. ही निवड देवाने निवड करणं आवश्यक होतं. संपूर्ण नवीन करारात वडील, सेवक आणि मंडळीतील पुढारी जे आहेत ते विशिष्ट पात्रतेनुसार निवडले गेले होते आणि मंडळीमधील स्थानिक पुढारी किंवा प्रेषितांवर प्रार्थनापूर्वक निर्णय घेण्यात आले होते. अशा प्रकारे या 12व्या प्रेषिताची निवड. तसं शिष्यांचं म्हणणं किंवा आपलं म्हणणं असं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेस प्रभूने एखाद्या शिष्याची निवड करायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही. आणि तो गेल्यानंतर मग पेत्राने मात्र हा प्रस्ताव ठेवला आणि त्यांनी त्या ठिकाणी मत्तियाची निवड केली. नंतर आम्ही पाहतो की आता या प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय जो आहे यापासून काही आम्हाला धडे घ्यायचे आहेत किंवा यापासून आम्हाला काही शिकायचं आहे. आणि ते म्हणजे पहिली गोष्ट पवित्र आत्म्याने नियमित भरणे व सामर्थ्य प्राप्त करणे याशिवाय आपण परमेश्वराच्या गौरवासाठी काही करू शकत नाही. कारण येशूने आपल्या शिष्याला सांगितले की सामर्थ्यशाली जीवनाची आणि सामर्थ्यशाली सेवेची गुरुकिल्ली म्हणजे पवित्र आत्म्याद्वारे नियमित भरले जाणे हेच होय. दुसरी गोष्ट पाहतो की हरवलेल्या जगात प्रभावीपणे सुवार्ता सांगण्यासाठी आणि ख्रिस्तासाठी विश्वासू व फलदायी जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो या पहिल्या अध्यायापासून काही शिकण्यासारखं जे आहे त्याबद्दल मी पहिली गोष्ट पाहिली की पवित्र आत्म्याने नियमित आम्हाला भरायचं आहे आणि याशिवाय आपण परमेश्वर गौरवासाठी काहीच करू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे मंडळी रोखण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रार्थना जी आहे ती केंद्रस्थानी आहे. कारण प्रार्थना केवळ प्रत्येक विश्वास जीवनाचा नियमित भाग नसावी, पण ती मंडळीच्या जीवनाचा मध्यभाग देखील असावी. आणि म्हणून प्रियानो, मंडळी रोखण्यासाठी किंवा मंडळी स्थापन करण्यासाठी प्रार्थना आमची असली पाहिजे. तिसरी गोष्ट मंडळीची वाढ आणि विस्तार होण्यासाठी पुढाऱ्यांच्या नव्या पिढीला आम्ही काय केलं पाहिजे,
सुसज्ज केलं पाहिजे, सशक्त केलं पाहिजे आणि त्यांना एक प्रकारे मुक्त केलं पाहिजे. प्रेषित कृत्यामध्ये म्हटल्याप्रमाणे, कारण आम्ही पाहतो ज्या प्रकारे नवीन मंडळ वाढत जातील त्या प्रकारे आपल्याला सेवेचे काम सुरू ठेवण्यासाठी नवीन पुढाऱ्यांना देखील सुसज्ज करणं आवश्यक आहे. पुढारीपणाच्या वेगळ्या स्थानासाठी ज्या लोकांची देवाने नेमणूक करणार आहे त्यांना आपल्यासाठी परमेश्वर दाखवावं यासाठी आम्हाला प्रार्थना केली पाहिजे. ज्या प्रकारे पौल आणि बर्नबा यांच्यासाठी प्रार्थना करण्यात आली आणि त्यांना त्या ठिकाणी वेगळं करण्यात आलं. आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबणार आहोत आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे सातत्यपूर्ण सामर्थ्य प्राप्त करणं हे प्रभावी ख्रिस्ती जीवनासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे. आणि म्हणून आज या वचनात सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत लोकांचं पत्र 3-13 वचन, जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. हेतू हा आहे की पापाच्या फसवणुकीने तुम्हातील कोणी कठीण होऊ नये. आणि म्हणून प्रेषितांचं पुस्तक हा पहिला अध्याय आम्हाला शिकण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे. अशाच प्रकारे अर्ध्या तासाची आम्ही ही सिरियल करणार आहोत किंवा ही आम्ही एक मालिका चालू ठेवणार आहोत. जर आपल्याला आवडली तर जरूर त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला द्याव्यात, कारण प्रेषित कृत्ये पुस्तक हे आम्हाला समजणं हे फार महत्वाचं. देवात करू आणि तुम्हाला मला याद्वारे आशीर्वाद देऊ. परमेश्वर तुमचा सहाय्य करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.